नमस्कार. आज मी व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी इथे अळूची पानं घेतलेली आहेत. तेरेची पाने आहेत. देठ काढून घेते. सर्व अळूच्या पानांची देठं काढून घेतलेली आहेत. देठ साफ करून घेते आणि पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत 4-5 वेळा. पानं धुवून पाणी निथळलेले आहे. आता कापून घेते. सर्व पानं एकावर एक ठेवून त्यावर देठ ठेवते आणि गुंडाळून घेते आणि 2 भाग करून बारीक चिरून घेते. अशा प्रकारे अळूची पाने चिरून झालेली आहेत. इथे वाटाणे घेतलेले आहेत 5-7 तास अगोदर भिजत घातलेले. इथे फणसाच्या आटल्या घेते चेचून आणि त्याचं कवर काढून धुवून घेते. इथे अळूची पानं कापून घेतलेली कुकरच्या डब्यात काढून घेते. थोडंसं पाणी घालते आणि इथे वाटाणे आणि फणसाच्या आटल्या घेतलेल्या त्यात पाणी घालते आणि कुकरमधनं शिजून घेते. वाटाणे शिजलेले आहेत. भाजी पण शिजलेली आहे. इथे आंबाडे घेतलेले आहेत. आंबाड्याचं साल काढून घेते अगोदर. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात थोडासा ओवा घालते. त्यानंतर 3 लसणीच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घालते आणि परतून घेते. आलं लसूण परतून झाल्यावर एक उभा चिरलेला कांदा परतून घेते. एक मिरची घालते त्यात आणि कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेते. कांदा लालसर झाल्यावर ओलं खोबरं घालते आणि कांदा आणि खोबरं एकत्र भाजून घेते. कांदा खोबरं भाजून झाल्यावर त्यात गरम मसाला, हळद घालते. गॅस बंद करून घेते आणि परतून घेते. थंड झाल्यावर मिक्सरमधनं पेस्ट करून घेते. इथे कुकरमध्ये शिजून घेतलेला आळू कढईत काढून घेते. साफ करून ठेवलेले आंबाडे घालते. शिजून घेतलेले वाटाणे आणि फणसाच्या आटल्या घालते. सर्व एकत्र मिक्स करून घेते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. अळूच्या भाजीला छान उकळी आलेली आहे. त्यात 2-3 कोकमं घालते. मिक्स करून घेते. ते कांदा खोबरं भाजून घेतलेलं वाटप घालते. थोडंसं पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा गूळ घालते आणि छान उकळी काढून घेते. अळूच्या भाजीला छान उकळी आलेली आहे. आंबाडे शिजलेले आहेत. भाजी खाली उतरवून ठेवते आणि भाजीला फोडणी द्यायसाठी कढईत भांड्यात तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई, 4-5 लसणीच्या पाकळ्या, हिंग आणि कढीपत्त्याची पानं घालते. आणि अळूच्या भाजीला वरून फोडणी देते. अळूची पातळ भाजी. इथे कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात थोडंसं तूप घालते. त्यानंतर फोडणीला राई, जिरं आणि हिंग घालते. राई तडतडल्यावर हिरवी मिरची घालते 4. मिरच्या परतून झाल्यावर थोडीशी हळद घालते आणि कुकरमधनं शिजून घेतलेली तुरीची डाळ घालते. आता डाळ घोटून घेते. डाळीत पाणी घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालून उकळी काढून घेते. डाळीला उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे. इथे उकडे तांदूळ घेतलेले आहे 7-8 तास अगोदर भिजत घातलेले. ते मिक्सरमधनं बारीक पेस्ट करून घेते आणि फेटून घेते. तांदळाचं पीठ फेटून झालेलं आहे. ते चण्याची डाळ 4 तास अगोदर भिजत घातलेली. कढईत काढून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. इथे गूळ घेतलेला आहे आणि हा थोडासा माडाचा गूळ घेतलेला आहे रंग येण्यासाठी. चण्याची डाळ शिजलेली आहे. चण्याची डाळ शिजलेली नाही अजून. पुन्हा झाकण लावून डाळ शिजून घेते. आता डाळ शिजलेली आहे. त्यात गूळ घालते आणि गूळ वितळवून घेते.
गूळ वितळल्यावर ओलं खोबरं घालते आणि झाकण लावून एक वाफ काढून घेते. चवीप्रमाणे मीठ, वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ घालते किसून. मिश्रणातलं पाणी आटलेलं आहे. आता गॅस बंद करते. इथे हळदीची पाने घेतलेली आहेत धुवून. पानांचे देठ काढून टाकते. इथे मिक्सरमधनं वाटून घेतलेली तांदळाची पेस्ट काढून घेते आणि पानांना पसरवून घेते व्यवस्थित. तांदळाची पेस्ट पसरवून झाल्यावर चण्याच्या डाळीचं मिश्रण घालते आणि दोन्ही बाजूने कडा दाबून घेते. ते टोपात पाणी घेतलेले आहे, त्यावरती जाळीचं भांडं ठेवते आणि त्याच्यावर पातोळ्या वाफून घेते. पंधरा 20 मिनिटांनंतर झाकण काढलेले आहे. पातोळ्या तयार आहेत. इथे शिराळी घेतलेली आहेत. शिराळ्यांची शिरं तासून घेते. टोक कापून टाकते आणि तिरकस कापं काढून घेते. अशा प्रकारे शिराळ्याची कापं कापून घेतलेली आहेत. त्याला चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची पावडर, हळद लावून बाजूला ठेवते. 10-15 मिनिटांनी रवा घेतलेला आहे. त्यात मसाला लावून ठेवलेल्या शिराळ्याच्या कापांना रवा लावून घेते. पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे गरम करायला. तेलात शिराळ्याची कापं फ्राय करायला ठेवते आणि झाकण लावून शिजून घेते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. आता परतून घेते शिराळीची कापं. कापं शिजलेली आहेत. आता उरलेली शिराळी कापून घेते. अशा प्रकारे छोटे तुकडे करून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला राई घालते. राई तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालते. कांदा परतून झाल्यावर त्यात शिराळी घालते आणि कांद्यावर परतून घेते. त्यानंतर भिजत घातलेली चण्याची डाळ घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि भाजी मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. भाजी शिजलेली आहे. पुन्हा झाकण लावून घेते. इथे चण्याची डाळ शिजलेली आहे. वरून ओलं खोबरं घालते, मिक्स करून घेते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा वाफ काढून घेते. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. शिराळीची भाजी तयार आहे. इथे आंबाडे घेतलेले आहेत. आंबाडे स्वच्छ धुवून पाणी सुकून घेतलेले आहे. बरणीत जाड मीठ घालते. त्याच्यावरती 4-5 आंबाडे घालते. पुन्हा मीठ घालते आणि त्याच्यावर पुन्हा आंबाडे घालते. आंबाडे घातल्यावर पुन्हा जाड मीठ घालते आणि झाकण लावून 3-4 दिवसांनी आता झाकण उघडलेलं आहे. आंबाडे पिवळसर झालेले आहेत. मिठातले आंबाडे तयार आहेत. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.